आज आपण आलेलो आहोत वेलतूर येथे, वेलतूरच्या महाराष्ट्र बँकेमध्ये। आज वेलतूरच्या महाराष्ट्र बँकेच्या बाजूला आपला पट्टा मैदानात बेमुदत अन्नत्याग उपोषण अशा हेडलाईनने राष्ट्रीय किसान क्लबचे जिल्हाध्यक्ष आकाश भोयर हे शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे तो कुठेतरी दूर व्हावा, शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा, त्याकरिता आपला पट्टा मैदानात अशा हेडलाईनच्या नावाखाली राष्ट्रीय किसान क्लबचे जिल्हाध्यक्ष आकाश भोयर हे या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग करत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं शेतकऱ्यांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, जे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती अन्याय केला जात आहे, त्याविषयी यांचं काय मत आहे। दादा, ज्या परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग करत आहात, यावर आपलं काय मत आहे? खरं तर विषय हा बँकेसंदर्भातला आहे, कारण या बँकेमध्ये जवळपास 1200 पीक कर्जधारक शेतकरी आहेत आणि त्यापैकी 650 पीक कर्जधारक शेतकऱ्यांचे हे खातेच पूर्णपणे बंद करून टाकलेले आहेत। कारण एकीकडे सरकार असं म्हणतंय की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू आणि दुसरीकडे अतिवृष्टीचं संकट असताना म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसताना आज हे लोक त्या शेतकऱ्यावर जबरदस्ती करतात की तुम्ही पीक कर्ज भरा, अन्यथा आम्ही तुमचे कुठलेही खाते सुरू करू देणार नाही। म्हणजे हे या ठिकाणी आज शेतकऱ्याला मृत्यूच्या दारामध्ये, आज दिवाळीसारखे सण आहेत सामोरे येऊन ठेपलेले आहेत, तर एखाद्या शेतकऱ्याचे 20-25 हजार जर खात्यात असतील आणि त्याच्यावर कृषी कर्ज जर असेल तर त्या शेतकऱ्याच्या बायकोनं पोरानं दिवाळी साजरी करायची की नाही, हा मुळात पडलेला या बँक व्यवस्थापकांना हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे। आणि आज सकाळपासून या ठिकाणी आम्ही बेमुदत अन्नत्याग उपोषणावर बसलेलो आहोत आणि आमचं एकच आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि सर्व पीक कर्जधारक शेतकऱ्यांचे खाते या ठिकाणी पूर्ववत होणार नाही, तोपर्यंत हा उपोषण आम्ही सोडणार नाही। या ठिकाणी जे आकाश भोयर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आकाश भोयर यांचं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे, आता प्रत्येकाला आशा असते की शासन पीक कर्ज माफ करेल बा, या आशेने शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरलेलं नाही। मात्र पीक कर्ज का भरलं नाही म्हणून त्यांच्यासोबत त्यांचंही खातं, त्यांच्या पत्नीचं खातं, त्यांच्या मुलाचं खातं असं एकंदरीत बँकेने बंद करून ठेवलेलं आहे। म्हणजे जे शेतकऱ्याची दिवाळी साजरी करायची आहे, एकंदरीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनच आपली दिवाळी साजरी करायची का, असं एकंदरीत या बँक व्यवस्थापकांना वाटतो काय। आणि या ठिकाणी काही मंडळी आहेत। आज आकाश भोयर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी या उपोषणामध्ये सहभाग दर्शवत आहेत। या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी बुराडे या ठिकाणी काय म्हणतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अतिशय निंदनीय हा प्रकार या ठिकाणी दिसत आहे। सन्माननीय आकाशजी भोयर आज अन्नत्यागासाठी बसलेले आहेत। शेतकऱ्यांच्या न्याय हितासाठी आज ते या परिसरातील लोकांच्या हक्कासाठी महाराष्ट्र बँकेसमोर अन्नत्याग करीत आहेत। कारण की गेल्या अनेक वर्षापासून हा महाराष्ट्र बँकेचा उपक्रम चालू असते, अशाच प्रकारचा उपद्व्याप ज्या शेतकऱ्यांसाठी ते करत असतात। मला माहीत आहे की गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकरी महाराष्ट्र बँकेच्या विरोधामध्ये आंदोलन छेडत आहेत। आता तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। सन्माननीय आकाशजी भोयर यांच्या माध्यमातून हा उठाव या ठिकाणी होत आहे। गेल्या 19 तारखेला एक हल्लाबोल कार्यक्रम त्यांनी घेतलेला होता, त्यामध्ये शेतकऱ्यांचे खाते ओपन करण्यासंबंधामध्ये त्यांनी झोनल मॅनेजरनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं आणि 15 दिवस लोटल्यानंतर सुद्धा ते सगळं खातेदार खाते ओपन न केल्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे। त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आज आकाशजी भोयर या ठिकाणी समोर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी ते लढत आहेत आणि यासाठी नेहमी अशा अन्यायग्रस्त जे शेतकऱ्यावर जो अन्याय होते त्यासाठी शिवसेना उभाटा गट हे नेहमी सतत त्यांच्या पाठीशी असते। आज आमचा या ठिकाणी उभाटातर्फे या अन्नत्याग आंदोलनाला श्री आकाश भोयर यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं मी आज दर्शवित आहे। या ठिकाणी पांडुरंगजी बुराडे यांनी सांगितलं की काही असे लाभार्थी आहेत की ज्यांचा घरकुलाचा पैसा त्या खात्यावरती आलेला आहे, तो घरकुलाचा एकंदरीत पैसा तो थांबलेला आहे। म्हणजे असं की
जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या घरावरती ऊन, आपल्या घरावरती पाऊस घेतल्यानंतरच या बँकेच्या व्यवस्थापकांना म्हणजे सामोरं येता येईल का? या बँकेच्या व्यवस्थापकाची मनमानी केव्हा थांबेल? या ठिकाणी शिवसेनेचे कुही तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप कुल्लरकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाही देखील विचारू. मुळात विषय असा आहे, भारतीय जनता पार्टी सत्तेत यायच्या अगोदर त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात 7/12 कोरा 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 आणि आपले आजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब भाषणातून सुद्धा 7/12 कोरा करू कोरा करू आणि त्या निमित्तानं जनतेला दिशाभूल करून त्यांनी हे सांगितलं की आपली सत्ता आल्यावर आपण या शेतकऱ्यांचा पूर्ण 7/12 कोरा करू. त्यामुळं कर्जमाफी होईल या उद्देशाने कोणतेही शेतकरी कर्ज भरायला तयार नाहीत. त्यानंतर लाडकी बहीण कोणी मागितली नव्हती, हे स्वतः लाडकी बहीण सर्वांना लाडकी बहीणच्या योजना दिलं, त्यानंतर यांची सत्ता आली. पण आता यांच्या उलट परिस्थिती झाल्यामुळं आज शेतकऱ्यांकडून जबरदस्ती कर्ज वसुली करण्यासाठी त्यांनी खाते बंद केलेले आहेत. या खाते बंद या धोरणाला आकाश भोयर यांचा हा जो आंदोलन आहे, या आंदोलनाला कुही तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मी जाहीर पाठिंबा दर्शवतो आणि जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत आम्ही त्यांना समर्थन करतो. शिवसेना उबाटा गटाचा जो पाठिंबा आहे, त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांनी एकंदरीत आकाश भोयर यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आकाश भोयर हे शेतकऱ्यांच्या हितासाठी एकंदरीत लढत आहेत. शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा, जे शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे बंद पडलेले खाते आहेत, त्याच्यामुळे पत्नीचा खाता, मुलांचा खाता याच्यावरती पैसे आहेत आणि त्यांना दिवाळी साजरी करायची आहे, ते एकंदरीत खाते सुरू करावे, शेतकऱ्यांना आपली दिवाळी साजरी करता यावी याकरिता आकाश भोयर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यासोबतच या ठिकाणी युवराज ठावकर देखील आहेत, यांना देखील आपण विचारू की नेमकं या ठिकाणी त्यांचं काय मत आहे. या ठिकाणी आकाश भोयर ज्या अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न येतो त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेहमी अग्रस्थानी उभा राहतो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आकाश भोयर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व इथं उपस्थित आहोत. जी चाललेली बँक व्यवस्थापकाची मनमानी आहे, ही मनमानी कुठेतरी थांबावी, त्याकरिता आकाश भोयर या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग करत आहेत. आकाश भोयर यांना परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं परिस्थिती कशी उद्भवलेली आहे. हॅलो सर. हात हो, इथे कसं मनमानी आहे माहिती आहे का? ते मनमानी अशी आहे की बँक महाराष्ट्र नवीन मॅनेजर असतात, नवीन येतात आणि सगळं हे नवीन करतात आणि आमचं मागणी वेगळी असते, त्याच्यामुळे सगळे कारभार वेगळे असतात आणि इथे पदाधिकारी वेगळे असतात, त्याच्यामुळे हे नवीन वेगळे चालते इथे असं असतं. एकंदरीत बँकेत बरोबर कर्मचारी नाही, नवनवीन कर्मचारी येतात आणि त्यामुळे आमचं एकंदरीत काम होत नाही. जे काही कालांतरासाठी येतात आणि जातात कर्मचारी, ते शेतकऱ्यांना न्याय मिळू देत नाही आणि एकंदरीत शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे याकरिता आकाश भोयर या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग उपोषण करीत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी वेलतूर येथील ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की बँक कर्मचाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे, या मनमानीवर कुठेतरी आळा बसायला पाहिजे आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना कुठला त्रास होतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आजच्या कार्यक्रमाचे आमचे आकाश भाऊजी भोयर हे उपोषणाला बसलेले आहेत. लोकांच्या समस्यासाठी, लोकांच्या जाणीवासाठी बसलेले आहेत. लोकांना किती परेशानी होतो यांच्यासाठी करण्यासाठी, लोकांना जागृत करण्यासाठी यांनी आकाश भोयर यांनी आपला उपोषणचा त्याग सुरू केलेला आहे. आज या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्या किती आहेत यांना जाणून घेण्यासाठी आकाशजी भोयर हे तर बसलेले आहेत. पण या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये एवढी मनमानी चालत आहे का, भयंकर मनमानी चालत आहे. लोकांचे विड्रॉल आहेत, लोकांचे पीक कर्ज आहेत, लोकांचे आपला निराधारचे पैसे आहेत, ते वेळेवर मिळत नाही आणि काम होत नाही लोकांना. आज नहीं आना कल आना, अभी बंद होगी बैंक, हे अशी मनमानी चल रही है बैंक में. हे लोकांनी यांनी सगळी रंगदारी चालू केलेली आहे आता बँकेमध्ये. म्हणून लोकांना मला जागृत करण्यासाठी हे जे आकाश भोयरने आपला हा केलं आंदोलन तयार केलेलं आहे त्याच्यासाठी माझा पाठिंबा आहे. जे महाराष्ट्र बँकेची शाखा वेलतूर इथे जी कर्मचाऱ्याची मनमानी कारभार सुरू आहे, एकंदरीत हा मनमानी कारभार थांबावा
याकरिता आकाश भोयर या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग करीत आहेत। आपल्यासोबत श्रीकांतदादा लोहकर आहेत, आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं काय मत आहे। श्री आकाशभाऊ भोयर यांनी आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून जे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये बँकेचे सर्व परिवारातले जे खातेदार होते, ज्यांनी म्हणजे ज्यांच्या कर्जधारक आहेत त्यांच्या सगळ्या परिवारांचे खाते जे बंद केले आहेत, लॉक केले आहेत, त्यांचे लॉक असलेले खाते उघडण्याबद्दल त्यांनी मागं हल्लाबोल आंदोलन केलं। त्यावेळी झोनल अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही 10 दिवसाच्या आतमध्ये सगळे व्यवस्थित करून देतो, परंतु त्यांनी काही पूर्ण केलं नाही। त्यामुळे आज आकाशभाऊ भोयर अन्नत्याग आंदोलना घेऊन बसलेले आहेत आणि या अन्नत्याग आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्यातर्फे मी आणि आमचे सर्व तालुक्यातील नेते मंडळी आम्ही आकाशभाऊ भोयर यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा करतो आणि ह्या आंदोलनाला जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत आमचा पाठिंबा असेलच आणि यानंतरही जर परिस्थिती बरोबर झालेली नाही तर बँकेवर आम्ही हल्लाबोल आंदोलन करून शिवसेनेतर्फे असे जाहीर करतो। शेतकऱ्याच्या हितासाठी शिवसेना नेहमी अग्रेसर असते आणि जसं आकाशदादा भोयर यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं तसंच त्यांना तालुक्यातून शिवसेना उबाटा गटातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आकाश भोयरना व तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, एकंदरीत शासनाला जाग आलं पाहिजे याची आपण प्रतीक्षा करूया की शासनाला नेमकी जाग येतो की काय। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्याकरिता न्यूज 24 महाराष्ट्राला सबस्क्राइब करा, लाईक करा व पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र, आवाज जनसामान्यांच्या हक्काचं।